कसं आहे की मला माझा लढा जो आहे ते अजित पवार, सुनील तटकरे, खडसे, गडकरी अशा अनेक लोकांबरोबर मी 2011 पासून लढतीये. त्याच्यात कसं झालं, प्रत्येक पक्षाने किंवा प्रत्येक मोठ्या नेत्यांनी असे रामन श्याम टाईप ऑफ लोक ठेवलेली आहेत. प्रत्येक पक्षात आहेत ती. म्हणजे आज फडणवीसांविरुद्ध बोललं की दरेकर आणि प्रसाद लाड नेहमी बाहेर येतात आणि ताबडतोब बोलायला सुरुवात करतात. तसंच अजित पवारांविरुद्ध तुम्ही चकार शब्द काढला तरी अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण हे बाहेर येऊन लगेच वाटेल ते बोलतात. म्हणजे त्यांना बोलायचं एक ताळतंत्र नाही आहे आणि स्पेशली आज सूरज चव्हाणांना नाही आहे. मिटकरी आत्तापर्यंत माझ्याबद्दल तसं वाईट बोलले नव्हते. त्यांनी फक्त सांगितलं होतं हे जर बाहेर जातात तर पैसे कुठून येतात वगैरे. कारण कदाचित त्यांना कल्पना असेल आणि किंवा त्यांनी गुगल सर्चही केलं असेल. तर ह्या सूरज चव्हाणांची माझा इतका संताप झाला आहे की आता ह्यांना सरळ करायचं आहे. ह्यांनाच नाही, मला त्यांच्या मालकांना सरळ करायचं आहे. कारण अजित पवारांना मी काय आहे हे अजित पवारांना माहिती आहे, सुनील तटकरेंना माहिती आहे, त्यांच्या पक्षातल्या भुजबळांना माहिती आहे, प्रफुल्ल पटेलना माहिती आहे, किती तत्वावर काम करते हे त्यांना माहिती आहे. पण हे सूरज चव्हाण युवा मोर्चा व्हॉटेवर त्यांना काहीतरी बनायची इच्छा असेल म्हणून मी किती तुमच्यासाठी लढतोय दादा हे दाखवण्यासाठी हे जर तो त्यांचा प्रयत्न चालू आहे ना, तो आता मला त्यांना रीतसर धडा शिकवायचा आहे. तुम्ही राजकारणात येऊन निवडणूक लढवण्याच्या आधीच तुमचं राजकारण संपवण्यासाठी आता मी कसं लढते ते सूरज चव्हाण लवकरच बघतील. म्हणून मी आज संध्याकाळी 4 वाजता माझ्या घरूनच प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि सगळ्या माध्यमांपुढे माझ्या इन्कमचं स्रोत जे आहे ते मी मांडणार आहे. पण ह्या सगळ्या नेते मंडळींनी म्हणजे अजित पवारांनी, देवेंद्र फडणवीसांनी, सुप्रिया सुळेंनी, ज्यांनी जे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत त्यांनी खरं तर हे स्रोत देणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे पैसे येतात कुठून? अजित पवारांकडे एवढ्याल्या मोठ्याल्या गुलाबी गाड्या ज्या ते मिरवत आहेत, एवढ्याला अफाट खर्च जो करतायत तो पैसा येतो कुठून? लोकांना ज्यामध्ये गाड्या वाटल्या त्यांच्या ज्या पदाधिकाऱ्यांना त्या गाड्या आल्या कुठून? 40 गाड्या ज्या वाटल्या. तर आमचा प्रश्न तोच आहे आणि प्रश्न विचारायचा हक्क मला आहे, एक मतदार म्हणून आहे, एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून आहे. हे प्रश्न आम्ही विचारायला पाहिजेत. सूरज चव्हाण सारख्या माणसांनी तर डेफिनेटली नाही. आणि ते काय म्हणाले, रिचार्जवर चालणारी बाई काय, सुपारीबाज बाई काय. ह्या माणसाला मी आता असा धडा शिकवेन. आधी मी ठरवलेलं कोण आहे हा सूरज चव्हाण, मी त्याच्या विरुद्ध का बोलू, कारण माझा लढा अजित पवारांविरुद्ध आहे. पण अशांनी हे जे बोलायला सुरुवात केली आहे, कुठेतरी त्यांना थांबवणंही गरजेचं आहे आणि त्यांना धडा शिकवणे की याच्या पुढे असे शब्द कोणी कोणाबद्दल वापरले नाही पाहिजेत. एकीकडे हे काय म्हणतायत, महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रा आणि लाडकी बहीण योजना काढून मिरवतायत सगळीकडे. आणि दुसरीकडे तेच अजित पवार मोटरसायकलवर बायका मी फिरवल्या हे म्हणतात. कुठे गेली होती तुमची मग ती लाडकी बहीण? त्या पण कोणाच्या तरी बहिणी असतील ना. तुम्ही महिलांबद्दल बोलताना आदर नाही, काही मर्यादा नाही, काही वाटेल ते बोलायचं. आणि म्हणूनच तुमचे जे चिल्ले पिल्ले आहेत सूरज चव्हाणांसारखे ते असे शब्द वापरतात, सुपारीबाज बाई. म्हणून काल मी एका TV चॅनलला बोलताना तेच म्हटलं, तुमच्या आईबद्दल, तुमच्या बहिणीबद्दल, तुमच्या बायकोबद्दल कोणी सुपारीबाज बाई किंवा रिचार्जवर चालणारी बाई असं म्हटलं असतं तर चाललं असतं का? स्त्री म्हणून काढ नाही करत आहे मी. मला हे धडे शिकवायचे आहेत की सुसंस्कृत लोकांच्या तोंडात ही भाषा नसते, पण हे सुसंस्कृत असते तर अशी भाषा त्यांनी वापरली नसती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.